हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. महाट्रान्सको LDC बॅचची टेस्ट सिरीज. ओके, अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. याच्या अगोदर महाट्रान्सको भरती बॅचशी रिलेटेड व्हिडिओ झाला होता. त्याच्यामध्ये आपली जी नवीन बॅच आहे, ज्याच्यामध्ये महाट्रान्सको LDC लोअर डिव्हिजनल क्लर्क साठी जे पण काय आपल्या बॅच असेल, बॅचमध्ये काय काय फीचर्स आहेत, काय काय नाही, त्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघितलेला होता. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे टेस्ट सिरीज मध्ये. टेस्ट सिरीज एका स्टुडंटच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये किंवा एखादा स्टुडंट जेव्हा एखादी एक्झाम क्रॅक करतो त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असतो टेस्ट सिरीजचा. आणि जेवढेही स्टुडंट्स आपल्या महावितरण बॅच मधून सिलेक्ट झालेले आहेत, याच्यातले अनेक विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया मी आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये टाकलं होतं. सिलेक्शन प्रोसेस झाल्यानंतर स्क्रीनशॉट सुद्धा टाकलं होतं की त्यांचं म्हणणं आहे की सर, बॅच तर आहेच, व्हिडिओ नोट सुद्धा आहेत, बट व्हायटल रोल जर कोणी प्ले केलं की आम्ही किती पाहण्यात आहोत काय नाही, कन्सिस्टन्सी आणण्यासाठी, अभ्यासामध्ये रेग्युलर प्रॅक्टिस ठेवण्यासाठी. अकाउंट्स जर तुम्हाला माहितीच आहे, 7 दिवस कॉलेज केलात, 8व्या दिवशी जर कॉलेज केला नाहीत, 9वा-10वा दिवस तुम्हाला काहीच समजत नाही. सेम तसंच आहे. आणि प्रॅक्टिस कंटिन्युअस ठेवण्यासाठी सतत व्हिडिओज बघून बोर होते. मग अशा वेळेस झालेला अभ्यास रिकॉल करण्यासाठी सिंहाचा वाटा या सर्व मुलांच्या सिलेक्शन प्रोसेस मध्ये प्ले केलेला आहे, ते म्हणजेच आपली टेस्ट सिरीज. महावितरणाच्या वेळेस सुद्धा आपण टेस्ट सिरीज लॉन्च केली होती. त्यावेळेस तर बॅच लॉन्च झाल्यानंतर 3-3.5 महिन्यांना टेस्ट सिरीज लॉन्च केली होती. बट आता टेस्ट सिरीज आणि बॅच आपण एकदाच लॉन्च करत आहोत, जेणेकरून तुमच्या सर्वांचा त्याच्यामध्ये फायदा होईल. आपण डिस्कस करत आहोत महाट्रान्सको मध्ये लोअर डिव्हिजनल क्लर्क ची जी 150 मार्काची एक्झाम होणार आहे. त्याच्यामध्ये 130 प्रश्न असणार आहेत. प्रोफेशनल नॉलेजचे 50 प्रश्न, त्यानंतर रिझनिंगचे 40, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे 20 आणि मराठीचे 20, असे टोटल 130 प्रश्न असतील. तर ह्या 130 प्रश्नांबद्दल आपण डिस्कस करत आहोत. त्यामध्ये आपली जी टेस्ट सिरीज आहे हे तुमचे सर्वच टॉपिक क्लिअर करेल. बॅच मध्ये आपण फक्त प्रोफेशनल नॉलेज डिस्कस केलं होतं, बट टेस्ट सिरीज मध्ये क्वांट असेल, रिझनिंग असेल, त्याचबरोबर मराठी असेल, साइड बाय साइड प्रोफेशनल नॉलेज, या सर्वाचीच तयारी तुमची होईल. आता सर्वात महत्वाचा प्रश्न की सर, आपल्या टेस्ट सिरीज मध्ये एक्झॅक्ट काय काय कंटेंट मिळणार आहे, बॅच मध्ये किती अपलोडेड कंटेंट आहे, नवीन कंटेंट किती येणार आहे, ते तर मी तुम्हाला सांगितलं. टेस्ट सिरीज मध्ये काय काय तुम्हाला मिळेल. सर्वात पहिले बघा, टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला सर्व चॅप्टर वाईज नोट्स मिळतील. ओके, म्हणजे आता 11वी अकाउंट्स, आता काही काही स्टुडंट असतात दुसरीकडे कुठेतरी बॅच लावलेले असतात, बट त्या सरकर तर झालं, दोन्ही त्याच्याकडे टेस्ट सिरीज बॅच रिस्क वाटते. त्यामुळे ह्या सरचं काही नॉलेज घेऊयात, त्या सरचं काही नॉलेज घेऊयात, असं असतं. त्यामुळे अशा सर्व स्टुडंटसाठी, जेणेकरून कुठूनही तुमचा फायदा व्हावा, तर अशा सर्वांसाठी 11 अकाउंट्सचे तुम्हाला टोटल 11 PDF ह्याच्यामध्ये मिळतील. ज्याच्यामध्ये प्रत्येक चॅप्टरवर एक एक PDF असेल. त्या PDF मध्ये त्या चॅप्टरचे कलरफुल नोट्स असतील आणि MCQs असतील. 12वी वर सुद्धा सेम. त्याच्यानंतर रिझनिंगचे 10 PDF मिळतील, त्याच्यामध्ये नोट्स असतील, जे तुम्ही प्रिंट करू शकता, डाउनलोड करू शकता, प्रिंट करू शकता. क्वांटचे 17, मराठीचे जवळपास दोन्ही क्वांट अँड मराठीचे 17. ऑडिटिंग सर्वात महत्वाचं, ऑडिटिंगचे प्रॉपर तुम्हाला नोट्स मिळतील. टेस्ट सिरीज मध्ये व्हिडिओ लेक्चर्स नसतात. टेस्ट सिरीज म्हणजे ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे, आपला किती अभ्यास झालेला आहे काय नाही हे जाणून घेण्यासाठी आपली टेस्ट सिरीज असते. सो ऑडिटिंगचे नोट्स मिळतील, प्लस 241 MCQ डेडिकेटेड असेल ऑडिटिंग वर, जे की इम्पॉर्टंट असतील. ऍडव्हान्स अकाउंटचे नोट्स आणि 133 महत्वाचे MCQs. फायनान्शियल स्टेटमेंट चे नोट्स 184 MCQs असतील त्यामध्ये. त्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट रिलेटेड टू पब्लिक सेक्टर नोट्स आणि 75 MCQ, असे जवळपास 400+ MCQs मिळतील. हे सर्व असेल बीकॉम लेवलवर. हा सर्व कोणता असेल? बीकॉम लेवलवर. बट सर, तुम्ही जो व्हिडिओचा थंबनेल टाकलेला आहे, इथं बीकॉम प्लस CA इंटर लिहिलेला आहे, बरोबर? तर मग आम्हाला CA इंटरचे पण नोट्स मिळतील का? कारण मार्केटमध्ये अशी चर्चा चालू आहे की ज्युनियर असिस्टंट अकाउंट पेक्षा लोअर डिव्हिजनल क्लर्क ची पगार जास्त आहे. पगार जास्त आहे म्हटलं, पद पण मोठं असेल ऑब्व्हियसली.
मग एक्झामचा लेवल सुद्धा हायर असेल का? यस, डेफिनेटली हायर असेल. तुम्ही जर एक वेळेस महावितरणला सीए इंटरचे एमसीक्यू स्किप केले तर चाललं असतं वितरणच्या एक्झाम मध्ये, बट इथं तुम्हाला सीए एंटरचे एमसीक्यू स्किप करून चालणार नाही, कारण ह्या एक्झाम मध्ये फक्त बीकॉमच अलाउड आहे. आतापर्यंत जोपर्यंत मी व्हिडिओ बनवत आहे तोपर्यंत आयबीपीएस आणि महाट्रान्सकोनं फक्त हा पद बीकॉम साठी दिलेला आहे. बीबीए किंवा बीएमएस अशा स्टुडंटला ह्याच्यामध्ये एंट्री नाहीये. मग अशा वेळेस त्यांना कॅन्डिडेट पण प्रॉपर अकाउंटिंग नॉलेज वाला पाहिजे. ओके, सो मग दर्जा थोडं अवघड असणार का? पेपरचा लेवल असेल किंवा क्वेश्चनचा लेवल जे तुम्हाला येण्यात एक्झाम मध्ये विचारण्यात अवघड असेल का? यस, डेफिनेटली अवघड असेल. मग अशा वेळेस तुम्हाला सीए इंटरचे एमसीक्यूज करावं लागेल. मग ते सुद्धा मिळतील का? यस, डेफिनेटली. असे टोटल बघा 11वी टू बेअर ऍक्ट म्हणजे सर्व ऍक्ट आले. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट झालं, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट आलं, कंपनी ऍक्ट आलं, पार्टनरशिप ऍक्ट आलं, इन्कम टॅक्स ऍक्ट आलं. अशा सर्व ऍक्ट्स अँड लॉसचे 400 एमसीक्यूज आहेत पूर्ण बेसिक मध्ये. त्याच्यानंतर आपल्याला जायचं ऍडव्हान्स लेवलला. ऍडव्हान्स मध्ये म्हणजे याच टेस्ट सिरीज मध्ये, दुसरी काही परचेस करायची नाहीये. नगर परिषदचे जे पेपर्स झाले होते 2023 डिसेंबर मध्ये, सो ते नगर परिषदचे 7 पेपर्स मिळतील, प्लस 25 फुल लेंथ टेस्ट. 25 फुल लेंथ टेस्ट. आता 25 फुल लेंथ टेस्ट म्हणजेच काय की नीट लक्ष द्या, हे जे 150 मार्काची एक्झाम होणार आहे ज्याच्यामध्ये 130 प्रश्न येणार आहेत, असे टोटल 25 पेपर्स, ज्याच्यामध्ये मागच्या वर्षी आलेले प्रश्न, महत्वाचे प्रश्न, असे जवळपास 25 टेस्ट तुम्हाला तिथं आहेत. त्या प्रत्येक टेस्टचा पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता, प्रिंट करू शकता, आणि ऑनलाईन द्यायचं नसेल तर ऑफलाईन मोडवर तुमचं तुम्ही ओन लेवलवर सॉल्व्ह करू शकता. ओके, असे टोटल किती टेस्ट आहेत? 25. त्यानंतर सर्वात महत्वाचं सीए एंटर चे जे टोटल 6 पेपर असतात. तुमच्यापैकी अनेक जण सीए एंटरला असतील किंवा कधी ना कधी लाईफ मध्ये, पास्ट लाईफ मध्ये, आता जरी सीए फायनलला असेल तर इंटरला तुम्ही होताच, किंवा तुमचा कोणी मित्र वगैरे असेल तर त्यांना विचारा की सीए इंटरचे टोटल 6 पेपर्स आहेत, आणि ह्या सीए इंटरचे एमसीक्यूज, फक्त आणि फक्त एमसीक्यूज असलेले पीडीएफ तुम्हाला मिळतील. 123 पीडीएफ त्याच्यामध्ये असतील. ओके, पेपर 1 ऍडव्हान्स अकाउंटचा असतो. आपली बॅच असेल किंवा टेस्ट सिरीज असेल, दोन्ही तुम्ही कम्प्युटरवर वापरू शकता. काही काही क्लासेसच्या फक्त मोबाईलवरच चालतात, आपलं तसं नाहीये. कम्प्युटरवर पण दिसेल तुम्हाला आणि मोबाईलवर पण दिसेल, बट ऍट ए टाइम एकाकडेच दिसेल. सर आम्हाला कसं कळेल की कनेक्ट कसं करायचं काय नाही? ऍप परचेस केल्याबरोबर चॅट सेक्शन मध्ये क्लासेस मार्फत तुम्हाला कसं कसं मोबाईलचं ऍप लॅपटॉपला कनेक्ट करायचं, त्याची प्रक्रिया तुम्हाला ऑटोमॅटिक सेंड करण्यात येते, ते फॉलो करायचं. तुम्ही बॅच घेतला असाल ते सुद्धा तुम्ही कम्प्युटरला कनेक्ट करू शकता. टेस्ट सिरीज जरी घेतला असेल ते सुद्धा तुम्ही कम्प्युटरला कनेक्ट करू शकता. ओके, त्यानंतर कॉर्पोरेट अँड अदर लॉस जवळपास बघा 123 पैकी ऍडव्हान्स अकाउंटचे 36 पीडीएफ आहेत, कॉर्पोरेट अँड अदर लॉचे 15 पीडीएफ आहेत, टॅक्सेशन, कॉस्ट अँड मॅनेजमेंट, ऑडिटिंग अँड इथिक्स, फायनान्शियल स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट असे पीडीएफ टाकलेले आहेत. याच्यातले सर्वच पीडीएफ महत्वाचे आहेत का महाट्रान्सकोसाठी? तर महाट्रान्सकोसाठी जर तुम्ही ह्या पीडीएफ पासून चालू करणार असाल तर सर्वात पहिले स्टार्ट करायचं पेपर 3 टॅक्सेशन, पेपर 4 कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, त्याच्यानंतर पेपर 5 ऑडिटिंग अँड इथिक्स, त्याच्यानंतर मग पेपर 1, 2 आणि 6 पैकी कुठेही जा. पहिले 345 3, 4, 5 हे परफेक्ट करायचे. ओके, आणि सर आम्हाला पीडीएफ तर मिळालं, ह्याच्यावर सुद्धा काही टेस्ट आहेत का? यस, तुमचा अभ्यास झालेला आहे का नाही, सीए इंटरचे एमसीक्यूज तुम्हाला प्रॉपरली येत आहेत का नाही, हे जाणून घेण्यासाठी जवळपास 117 टेस्ट ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत, जे की पूर्णच्या पूर्ण असतील सीए इंटरच्या आधारावर. बॅच मध्ये तुम्हाला ह्याच्यातला काहीच कंटेंट मिळणार नाहीये. महाट्रान्सकोची बॅच आहे, त्याच्यामध्ये जेही लेक्चर्स मी शिकवत असताना जे स्लाइड्स मी इथं वापरलं त्याचे नोट्स आहेत, बट हे सर्व नोट्स तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये मिळतील. ओके, डन. त्यानंतर आता मागच्या वर्षी आपल्यासोबत एक छोटस स्कॅम झालं होतं. आपण जेव्हा महावितरण मध्ये ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स एक्झाम जेव्हा देत होतो, अचानक पेपरची डेट आली. पेपरची डेट आली की 8 दिवसानंतर अचानक पेपर पॅटर्नच बदलून टाकलं.
आता पेपर पॅटर्न बदलल्यानंतर मुलांची उडाली तारंबळ. 150 मार्काचा पेपर फक्त झाला 75. 150 प्रश्न ज्याच्यामध्ये होते टोटल 75 वरच आलं. मग अशा मोमेंटला कसं करायचं? मग यावेळेस सुद्धा ऑलरेडी आपण प्रिपेअर आहोत की बाबा अचानकपणे की जर त्यांनी पेपर पॅटर्न मध्ये बदल केला, पेपर पॅटर्न मध्ये बदल केला म्हणजेच काय, 50 च्या ऐवजी 25 प्रश्न, रिझनिंग 40 च्या ऐवजी 20 प्रश्न असे ते करतील. सो बदल जरी झाला तर त्याचा सुद्धा पॅटर्न ऑलरेडी रेडी आहे. तोपर्यंत मागच्या वर्षी असं झालं की सगळ्यांचे फोन, सर मी टेस्ट सिरीज घेतली होती, त्याचा जो पॅटर्न बदल झालेला आहे, मग आपल्या टेस्ट सिरीज मध्ये बदलायला किती दिवस लागेल? मग बाबा थांब 2 दिवस 3 दिवस, मग अंधा पैसा मुलांना एडिटरला फेकून त्याच्याकडून रातोरात कामे करून घ्यावं लागले. सो यावेळेस तसं नाहीये. ऑलरेडी इफ इन केस चेंज झालं सो ते सुद्धा पॅटर्न ह्याच्यामध्ये अप्लाय केलेला आहे. ओके, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. मग आता आपल्या टेस्ट सिरीजची फीस काय आहे बघा. टेस्ट सिरीजची फीस ह्याच्यामध्ये सुद्धा आपण फीस मध्ये तुम्हाला फी स्ट्रक्चर मध्ये सुद्धा तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी दिलेली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. हे सर्व टेस्ट सिरीज तुम्हाला 3 महिने प्रॅक्टिससाठी हवी असेल तर फीस आहे 500. तुम्हाला 6 महिने प्रॅक्टिससाठी हवी आहे 1000 रुपये. कारण वरचेवर टेस्ट अपलोड होत राहतात. कारण टेस्ट जेव्हा एखादी टेस्ट सिरीज लॉन्च होते 5000, 8000, 10000 MCQs असतात आणि हे टाईप करणारे सुद्धा माणसं असतात. आता टाईप करणारा माणूस म्हणलं की कुठं ना कुठं चूक होते. त्यातल्या त्यात प्रोफेशनल नॉलेज मध्ये तर चूक होतेच होते. कारण एक शब्द जरी चुकला उत्तर चुकून जातो. मग मुलं म्हणतात की सर मी MCQ टेस्ट सिरीज दिली, त्यातले काय उत्तर चुकीचे आहेत. उत्तर चुकीचे असले तर तिथं टेस्ट देत असताना ऑप्शन येतं रिपोर्टचं, त्याला रिपोर्ट करायचं. रिपोर्ट केल्याबरोबर एडिटरच्या डॅशबोर्डवर येतं की बाबा टेस्ट नंबर 5 मध्ये 8वा प्रश्न चुकीचा आहे. आणि मग तुम्हाला तिथं रिपोर्ट करताना 2 ऑप्शन असतात. एक नॉर्मल रिपोर्ट ज्याच्यामध्ये फक्त रिपोर्ट केला जाते, दुसरा रिपोर्ट विथ एक्सप्लेनेशन की काय चुकीचं आहे याच्यामध्ये ते तुम्ही टाईप करू शकता. तिथे तुम्ही मराठीमध्ये लिहा, हिंदीमध्ये लिहा, इंग्लिशमध्ये लिहा, काय चुकीचं आहे ते सुद्धा लिहा. मग एडिटरच्या डॅशबोर्डवर येतं, एडिटर ते मला सेंड करतो. मग मी एक वेळेस चेक करतो की काय चुकीचं आहे. तर मग काही चुकीचं नसेल तर ऍज इट इज देईल. कारण मुलांना सुद्धा अनेक वेळा असं होतं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये की आन्सर बरोबर आहे, मुलांच्या मनात दुसरंच काय चालू असतं, मुलांना वाटतं की ते चुकीचं आहे, पण ते चुकीचं नसतं. काही वेळेला आमची चूक होते की मी आन्सर टाईप करून दिलो पहिल्याचं ए, एडिटर सिलेक्ट केला बी आणि टेस्ट अपलोड करून टाकलं. ओके, मग अशा वेळेस कोणीतरी रिपोर्ट करतं, मग वापस ते अपग्रेड होऊन मला तिथं काय करावं लागतं ए. आता ते जर 3 महिन्याच्या कालावधीमध्ये झालं तर बेटर, नाही झालं तर ते ऑटोमॅटिक किती महिन्याच्या कालावधीमध्ये होईल, 6 महिन्याच्या कालावधी. म्हणजे असं काही ना काही चुका अपग्रेड होत असतात. आणि सध्या 25 टेस्ट आम्ही देत आहोत, बट येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये वापस आणखी 25 टेस्ट आम्ही ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत, जेणेकरून टार्गेट फक्त एकच आहे की 260 जे कॅन्डिडेट्स आहेत, जे पद आहेत, त्या 260 मध्ये मिनिमम 60 हे आपल्या DA2 अकॅडमीचे असले पाहिजे. तसं तर बोलायला 100 बोलला असतो, बट लायकी आपली आपली जे दायरा आहे, आपलं जे एम आहे त्याच्यामध्ये 60, तस तर 100 पण होऊ शकतात, बट आपल्याला 60च. तुम्हाला माहित असेल की कोंडाजी फर्जंद जेव्हा कोंढाणा किल्ला जिंकायला गेले होते, सो किती मावळे पाहिजे होते, 60 मावळे पाहिजे होते त्यांनी शिवाजी महाराजांना म्हणले. सो आपल्याला सुद्धा 260 पैकी जास्त नको, फक्त 60 पाहिजे. आणि हे 60 कसे कॅन्डिडेट काढायचे काय नाही हे डिक्लेअर होईल या टेस्ट सिरीज मुळे. ओके, सो 3 महिन्याची बॅच 500, 6 महिन्याची बॅच 1000 आणि 1 वर्षाची बॅच टेस्ट सिरीज जी आहे ते 1500 ला तुम्हाला मिळून जाईल. आता मुलांचा प्रश्न, आपलेच मुलं आहेत, आपल्यातलेच असतात, राईट, की सर काही ऑफर मिळेल का? बघा, कुपन कोडचं चक्कर तर मी यावर्षी बंद केलं. कारण कुपन कोड तेव्हाच मिळतं जेव्हा एकच व्हॅलिडिटी असते. 6 महिने 1000 फीस, चला कितीही कुपन कोड देऊ शकता, व्हॅलिडिटी एक्सटेंड सुद्धा करू शकता. बट जेव्हा मल्टिपल व्हॅलिडिटी असते 3, 6, 1 अशा वेळेस कुपन कोड नसतं. बट सर काही ना काही ऑफ वगैरे मिळू शकते का? येस, मिळू शकते. इफ इन केस बघा, आपली जी बॅच आहे, बॅच कितीला आहे? 3 महिन्याची 1250, 6 महिन्याची 1500 आणि 1 वर्षाची 2000. जेवढेही स्टुडंट ही बॅच घेतील 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, अशा सर्व कॅन्डिडेट्सला एक कोड मी देईन, एक जुगाड मी त्यांना सांगेन की मग बॅच घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीजच्या ह्या प्राइजेसवर 80% ऑफ मिळेल.
किती टक्के ऑफ मिळेल? 80%. सर ते कसं मिळेल? उदाहरणार्थ एखादा स्टुडंट आहे, त्यांनी ट्रान्सकोची 3 महिन्याची बॅच घेतली. 3 महिन्याच्या बॅचचं प्राइस किती आहे? 1250. ओके. बट त्याला टेस्ट सिरीज पण घ्यायची आहे 3 महिन्यासाठी. मग सर तुम्ही तर ह्या टेस्ट सिरीजवर 80% ऑफ म्हणला होता, राईट? मग मी सर्वात पहिले चेक करेन की त्यानं त्याच्या नंबरवरून, ज्या नंबरला त्याला बॅच पाहिजे, टेस्ट सिरीज पाहिजे, त्याच्यानं त्यानं 3 महिन्याची महाट्रान्सकोची बॅच घेतला का? यस. मग त्याला मी कोड शेअर करेन. ते कोड अप्लाय केल्याबरोबर हे 500 ची प्राइस त्याला दिसेल, फक्त आणि फक्त 100. म्हणजे बॅच प्लस टेस्ट सिरीज त्याची किती मध्ये होईल? 3 महिन्याची बॅच आणि 3 महिन्याची टेस्ट सिरीज 1350. सर मी 6 महिन्याची बॅच घेतली होती आणि मला टेस्ट सिरीज पण 6 महिन्याची पाहिजे. 6 महिन्याच्या बॅचची प्राइस किती आहे? 1500. 6 महिन्याची टेस्ट सिरीजची प्राइस किती आहे? 1000. याच्यावर 80% ऑफ किती होईल? 200. म्हणजेच 1700 मध्ये त्याला 6 महिन्यासाठी बॅच आणि 6 महिन्यासाठी टेस्ट सिरीज होईल. ओके, डन. त्याच्यानंतर सर मी 1 वर्षासाठी महाट्रान्सकोची बॅच घेतली होती, मला टेस्ट सिरीज 1 वर्षाची सुद्धा पाहिजे, कारण मी नगर परिषदची प्रिपरेशन करणार आहे, त्याला सुद्धा मी वापस तुम्हाला कशाला पैसे देऊ? मग मला 1 वर्षाच्या बॅचच्या प्राइसवर 80% ऑफ. यस, डेफिनेटली 1 वर्षाच्या बॅचची प्राइस 2000, 1500 वर 80% ऑफ 1200. म्हणजे 1500 मधून 1200 गेले, राहिले किती? 300. 2300 मध्ये त्याची बॅच आणि टेस्ट सिरीज दोन्ही 1-1 वर्षासाठी होऊन जाईल. सर मी क्रॉस करू शकतो का? म्हणजे बॅच मी घेतली 6 महिन्यासाठी, बट मला टेस्ट सिरीज 3 महिन्यासाठी पाहिजे, मिळू शकते का? यस, डेफिनेटली मिळू शकते. मी तुम्हाला कोड शेअर करेन. ते कोड तुम्ही 3 महिन्यासाठी वापरू शकता, 6 महिन्यासाठी वापरू शकता किंवा वर्षभरासाठी वापरू शकता. तुम्हाला डिस्काउंट तेवढंच मिळेल, 80%. बरोबर? तुम्ही बॅच वर्षासाठी घ्या, टेस्ट तुम्हाला कोड दिल्यानंतर टेस्ट सिरीज जेव्हा घ्यायला तुम्ही येताल, ते कोड तुम्ही 500 ला अप्लाय केलं तर 100 प्राइस दाखवेल, 1000 ला अप्लाय केलं तर 200 दाखवेल आणि 1500 ला अप्लाय केलं तर प्राइस किती दाखवेल? 300. एखादा एक स्टुडंट आहे, त्यानं महाट्रान्सकोची बॅचच घेतला नाही, बट त्याला टेस्ट सिरीजवर ऑफ पाहिजे, पॉसिबल नाही. सर मी महावितरणची बॅच घेतली होती, मला ह्याच्यावर डिस्काउंट मिळेल का? नाही. महावितरणची बॅच घेतली होती तर महावितरणाच्या टेस्ट सिरीजवर मी तुम्हाला ऑफ दिलं होतं. महावितरणाची टेस्ट सिरीज मी फक्त 100 रुपयाला सुद्धा शेवटी दिलं होतं, कारण एक्झामचा टाइम, शेवटचा टाइम तेवढं तर हे पाहिजेच. बट इथं 2 एक्झाम्स आहेत, वर्षभर शिकवायचं आहे, सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही काय लहान नाही आहोत. तर आता हे झालं आपल्या टेस्ट सिरीजशी रिलेटेड. कुपन कोड तुम्हाला चॅट सेक्शन मध्ये येईल. टेस्ट सिरीज सुद्धा ऑलरेडी लॉन्च झालेली आहे, ऍप्लिकेशनवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. महाट्रान्सको टेस्ट सिरीज नावानं तुम्हाला दिसेल. एक सेकंड मी शो करतो. ऍप मध्ये दिसून जाईल, डोंट वरी, जस्ट 1 सेकंड. हे बघा, इथे बघू शकता लोअर डिव्हिजनल क्लर्क. याच्यावर जेव्हा क्लिक करायला, आता इथं प्राइस तुम्हाला 1000 रुपये दिसेल. ओके, बट जेव्हा तुम्ही गेट दिस कोर्सला सिलेक्ट करता, सो तिथे तुम्हाला मल्टिपल प्राइजेस तिथे तुम्हाला दिसतील. ओके, डन. इथे चेक करा, 3 महिन्याचा 500, 6 महिन्याचा 1000 आणि 1 वर्षाचा 1500. अपार्ट फ्रॉम दिस गाईज, जर टेस्ट सिरीज बद्दल काही अनेक क्वेश्चन्स असतील तर ते डेफिनेटली तुम्ही चॅट सेक्शन मध्ये विचारू शकता. ओके, आजच्या ह्या सेशनसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. वन्स अगेन, कुठेही क्लास करा, कुठलीही टेस्ट सिरीज घ्या, बट अभ्यास जो आहे तो एकदम दर्जा लेवलचा करा, कारण जेणेकरून मला म्हणता आलं पाहिजे की बाबा हे पोरगं आपल्याकडे शिकायला होतं. ओके, जसं की इथं अनेक स्टुडंट आहेत, बरोबर? याच्यातले काही स्टुडंट्स माझ्यापेक्षा एजनं जास्त आहेत, काही स्टुडंट्स एकदम यंग एज आहेत. महाट्रान्सको तर दिली सर, महावितरण तर दिली, नाकावर टिचून सर लोकांच्या महाट्रान्सको क्लिअर करतो, काळजी करू नका, असे सुद्धा म्हणणारे आहेत. की सर नाही आता बस महावितरणामध्येच माझं सौख्य सामवलेले आहे, असे सुद्धा स्टुडंट्स आहेत
की महावितरण क्लिअर केले बट डीबी मुळे फेल झालं. बट तेच जोश आणखी आहे, काहीही करून सर महावितरण मध्ये पण सिलेक्ट झालं, महावितरण मध्ये पण सिलेक्ट झालो, महाट्रान्सको मध्ये पण होईल असे म्हणणार आहेत. आणि असे सुद्धा स्टुडंट आहेत 1 मार्काने गेलं, 2 मार्काने गेलं सर. एन मोमेंटला त्यांनी अकाउंटचा सिलेबस कमी केला. सर महावितरणला मी वर्षभर अकाउंटचा अभ्यास केला होता. एन मोमेंटला जी आमची पॉवरच होती त्यांनी ते वीक केली, त्याच्यामुळं नॉन डिझर्विंग कॅन्डिडेट सिलेक्ट झाले सर. या वेळेस जर अकाउंट 100 मार्काला आला तर माझं सिलेक्शन 101% होईल असे सुद्धा स्टुडंट्स आहेत. सो मजा येणार आहे. काही जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी अभ्यास करतील महाट्रान्सकोला, काही जण बदला घेण्यासाठी अभ्यास करतील. बरोबर आहे. 2023 मध्ये इंडियाचा वर्ल्ड कप हारला होता. 24चं वर्ल्ड कप आणि 25ची चॅम्पियन्स ट्रॉफी त्या बदला घेण्यासाठी खेळलं होतं, त्यामुळे जिंकलं. सो असं जर मनामध्ये तुमच्या आग असेल, काही ना करून स्वतःला प्रूव्ह करायची जिद्द असेल, डेफिनेटली महाट्रान्सको तर निघेलच निघेल, बट नगर परिषद सुद्धा निघेल. ओके, सो चॉईस इज युअर्स. कुठलीही बॅच घ्या, काही करा, बट अभ्यास लागेल. ओके, डन. सो हे सर्व ते कॅन्डिडेट्स आहेत जे महावितरणाच्या बॅच मध्ये आपले सिलेक्ट झालेले आहेत. या सर्व कॅन्डिडेट्स अभिनंदन. एक्सपेक्टेड आहे की ताई, दादा, रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅम, हा जो तुम्ही व्हिडिओ बघत आहात आणि या मोमेंटला सुद्धा तुमच्या मनामध्ये स्वप्न असेल की महाट्रान्सको मध्ये माझं सिलेक्शन झालं पाहिजे, तर डेफिनेटली होईल. बस एक स्टेप दूर आहात. बॅच जॉईन करा, जर्नी स्टार्ट करा. 25 तारखेपासून तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी येतोय DA2 अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर संध्याकाळी 9 वाजता. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या एका नवीन सेशन मध्ये.